तर नमस्कार मित्रांनो, बसलो चौकात अण्णाची वाट बघत. मग अण्णा आलेच. अण्णा आले की अण्णा दोन पिल्लांना घेऊन आलते. म्हणजे पिल्लांना म्हणजे त्यांच्या भावाच्या पोरांना, एक मागं बसलेल्या, एक पुढे बसलेलं. मग काय आम्ही डायरेक्ट परत कात्रजला आलो. कात्रजला आलं की नंतर इथं गर्दी वगैरे लय असती. ब्रिजचं काम चालू आहे आणि पाऊस पण चालू होता. मग अण्णाला म्हटलं कशाला मला घेऊन जात आहे घरी, कात्रजवरून जाऊ. तर अण्णा बोलले नाही, तुला पण घरी न्यायचंय. चला म्हटलं काय विषय नाही. तोपर्यंत पंपावर पेट्रोल टाकलं. मग परत व्हिडिओ घेतला मी. म्हणलं मग डायरेक्ट आता कुठं तर वाडीत जायचंय. वाडीत म्हणल्यावर तिथं कात्रज गुजरावाडीत राहिला इथं अण्णा. मग ते आम्ही रोडला जाताना इकडं तिकडे कॅमेरा दाखवला मी जरा, नाही का, जिथले लोक असतील कोण त्यांना माहिती आहे सगळं. मग काय वाडीत गेल्यानंतर अण्णाच घर आहे वाडीत. वाडीत जायच्या आधी मला माहिती आहे तिथं निसर्ग भारी आहे. म्हणजे डोंगर वगैरे साईडला घरापाशी राहिलं आहेत आणि गाव साईड आहे थोडंसं. गाव म्हणलं तुम्हाला माहितीच आहे. मग पोरं बिरं होते, अण्णाची फॅमिली ती, त्यांना बाय वगैरे केलं. हे म्हणलं चला. मग त्यांची गाडी पार्किंगला लागलेली, बसलो गाडीत, निघालो म्हणजे विषय असा आहे की आता तुम्हाला माहितीच आहे, मी सांगितलंय कुठं. तर आता आम्हाला जायचं होतं एअरपोर्टला. तर अण्णा म्हटले चला आता आपण फॅमिलीला बोललोय, दाखवलं घरच्यांना पण कोणी सोबत, बसलो फोर व्हीलरमध्ये का डायरेक्ट एअरपोर्टला आलो की तुम्हाला सांगितलं एअरपोर्टपर्यंत काय केलं. तिथनं पुढे डायरेक्ट प्लेनमध्ये बसलो. तिकीट वगैरे काढलेलं. तर हे बघा प्लेनमध्ये वगैरे व्हिडिओ वगैरे सगळ्याला शौक असतो पहिल्यांदा, नंतर व्हिडिओ वगैरे काढायचा. मी पण काढलं, माझे पण फर्स्ट टाईमच आहे. मग व्हिडिओ वगैरे घेतलं. तर तिथनं आता आपण चाललोय डेहराडूनला म्हणजे डेहराडूनच्या अलीकडं 28 किलोमीटर हरिद्वार आहे. हरिद्वारमधून आपण जाणार आहे पतंजली विद्यापीठला. मग तिथं लँडिंग झाले की लगेच आम्हाला बस आली की आपण जॉली ग्रँड एअरपोर्टला उतरलो. तिथनं आम्हाला आता ट्रॅव्हलिंग करायचं. बाहेर आलो, टॅक्सीवाले होते. टॅक्सीवाल्यांनी रेट सांगितला, कुठं जायचंय काय जायचंय ठरवलं की डायरेक्ट आम्ही आलो. पोचल्यानंतर आम्हाला पतंजली विद्यापीठवाल्यांनी रूमा वगैरे दिल्या. तर त्या रूमात आलो. काय आम्हाला दवाखान्यासाठी आम्ही कुठे ॲडजस्ट करू शकतो. मग आलो आम्ही, आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं आता इथून नेक्स्ट प्रवास आहे आपला. तोपर्यंत थोडं फ्लेक्स वगैरे केलं, आंघोळ केली आणि म्हटलं चला आता ते रूमचं, आमच्या रूम बिल्डिंग आहे, ते रूमचं वगैरे व्हिडिओ घेतलं होतं मी. तर दाखव म्हटलं. थोडं रूममधलं पण दाखवलं. ॲक्सेसरीज वगैरे ठेवल्या होत्या काढून सगळ्या, काय लागतंय आपल्याला, तेल, पावडर. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि असं तुम्हाला अजून नवीन माहिती भेटेल. त्यासाठी पण आपण यूट्यूबला पण व्हिडिओ टाकतोय, ते पण लाईक करा, शेअर करा. बाय.